सकाळी वावरातला गहू काढला, पण इकडे हमाल न सापडल्यामुळे बंद्या गव्हाच्या पोतळ्या तुमच्या भावाला खांद्यावर उचलून न्याय लागल्या. पण तुम्ही असं मंदातून नको पाहू, सगळं सांगतो तवरीक तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुट्ट्यानो, आज सकाळी 6 वाजता आपल्या वावरातला पूर्ण गहू काढला. पण मले गहू काढला म्हणून हे काय माहित नव्हतं. आईले विचारलं तर म्हणे तू उठाच्या पहिले काढला म्हणे. म्हणलं ठीक आहे, पण आता आलती एक टेन्शनची गोष्ट. बंदा गहू वावरात टाकून होता आणि वरून इकडे अबाई येऊन राहिलेलं होतं. तेवढ्यात वावरात मग आपला बटईदार आला. शुद्ध मराठी भाषेत सांगतो म्हणलं तर आपला भागीना. ते म्हणे आपला गहू तर निघाला म्हणे, मोटरचं काम झालं म्हणे, चाल म्हणे ग्रिपा काढून घराकडे घेऊन जाऊ म्हणे. म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जसं पटते तसं करा. मग रपकण्याने त्याने ग्रिपा काढून ठेवला आणि पेटीचं झाकण दिलं कुलपानं बंद करून. पण इकडे आपला गहू तर निघाला होता, पण राहिला प्रश्न त्याला घरी न्यायचा. आणि इकडे डुग्गा यायला थोडासा टाइम होता. म्हणलं तवरीक आपण वाटण्या करून घेऊ गव्हाच्या. मग जेवढा गहू झाला त्याच्यातला मोजून आपण अर्धा अर्धा घेऊन घेतला. मग एवढं झाल्यावर आपल्या हिश्श्याले आलत्या 9 पोतड्या. मग पण्या भाऊले म्हणलं घे आता रप शिव, तू डुग्गा येऊनच राहिला असन. मग पण्या भाऊने 360 तेवढे पोते तर शिवून टाकले आणि तेवढ्यातच आला डुग्गा. पण मला एक समजलं का डुग्ग्यात तर हमालाच आला नाही. आणि हे गोष्ट जशी मला माहित पडली, माझी 4 हात फाटली. म्हणलं उरे बापा, बंदे कट्टे आता मला सुचला लागते. मनात म्हणलं निकाल कंबरड मोडते माय. झालं बे काय तसंच. काही पोते तर पहिले मला उचला लागले. मग आपल्या गाडीवाल्या दादाने थोडीशी मदत केली. मग दोघांचे पूर्ण पोतडे गाडीत भरून आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. मग आलो आपण घरी. त्याचे पोते त्याच्या घरी ठेवले, आपले पोते आपल्या घरी ठेवून दिले. चला तर मग पोट्टे आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तरी आज गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्टे.